स्टार्टवर क्लिक करून घ्या आणि स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आपण वर्डवरती क्लिक करून घेऊया. वर्डवर क्लिक केल्यानंतर आपण ब्लँक डॉक्युमेंट्सवर क्लिक करू. ब्लँक डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पॅराग्राफ घ्यायचा असेल तर RAND ओपनिंग ब्रॅकेट अँड क्लोजिंग ब्रॅकेट इंटर प्रेस करून घेऊया. तुम्हाला पॅराग्राफ आलेला दिसेल. फोनची साईज आपण मोठी करून घेऊया. ह्याला आपण जस्टिफाय करूया. मी जस्टिफाय करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आज आपण काय शिकणार आहात तर इन्सर्टमध्ये जाऊन आपल्याला पिक्चर घ्यायला शिकायचं आहे. मग तुम्हाला पिक्चर घ्यायचं असेल तर पिक्चरवरती क्लिक करायचं आहे. धिस डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे. धिस डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या PCमध्ये जे काही पिक्चर्स असतील त्या पिक्चरवरती क्लिक करून घेऊया. आणि पिक्चरवर क्लिक केल्यानंतर आपण काय करूया, तुम्हाला कोणतं पिक्चर हवं आहे त्या पिक्चर्सवर क्लिक करून तुम्ही इन्सर्टवर क्लिक करा. तुम्ही पिक्चर इन्सर्ट करू शकता. आता बघा, पिक्चर घेतल्यानंतर तुम्हाला पिक्चर टूल्स आलं दिसतंय. मी बघा काय करतो, पिक्चरच्या साईडला क्लिक करतो, म्हणजे बाहेर क्लिक करतो. पॅराग्राफमध्ये काय झालं तर पिक्चर टूल्स तुम्हाला दिसत नाही मिळत. ओके, म्हणजे जसं आपण टेबल घ्यायला शिकलो, टेबल टूल्स आला आहे, तर पिक्चर घेतल्यानंतर तुम्हाला पिक्चर टूल्स आलं दिसेल आणि पिक्चर टूल्समध्ये फॉर्मॅट टॅब दिसतोय. जर पिक्चरच्या बाहेर जर मी क्लिक केलं तर तुम्हाला पिक्चर टूल्समधले फॉर्मॅट टॅब दिसणार नाही. तर मी पिक्चर्सवर क्लिक करतोय. तुम्हाला पिक्चर टूल्समध्ये फॉर्मॅट टॅब आलेला दिसणार आहे. साईज तुम्हाला लहान करायची असेल तिथे कॉर्नरला पकडायचं, आपण टेबलची साईज लहान करतो. त्याच पद्धतीने तुम्हाला पिक्चरची साईज छोटी करता येऊ शकते. आता समजा हे पिक्चर नको आहे, मला डिलीट करायचं असेल तर सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरती डिलीट कीज प्रेस करा. तुम्ही डिलीट करू शकता. मग पिक्चर घेणार कसं तर तुम्हाला जिथे घ्यायचं आहे ते कर्सर ठेवा आणि इन्सर्टमध्ये जा. पिक्चरवर क्लिक करा. धिस डिव्हाइसवरती क्लिक करा आणि तुमच्या कॉम्प्युटरवर असलेलं पिक्चर फोटोवर क्लिक करून तुम्हाला हवं असलेलं पिक्चर तुम्ही इन्सर्ट करू शकता. तुम्ही एकाच वेळेला बरेचसे पिक्चर इन्सर्ट करू शकाल. तर पिक्चरची साईज मोठी असेल तर तुम्हाला पिक्चर मोठा दिसेल. तुम्हाला छोटं करायचं असेल तिथे कॉर्नरला पकडायचं आहे. क्रॉसमध्ये तिरका ॲरो आल्यानंतर ते साईज तुम्हाला छोटी करता येऊ शकते. आता हे पिक्चर घेतल्यानंतर तुम्हाला पिक्चर टूल्स आलं दिसतोय आणि पिक्चर टूल्समध्ये फॉर्मॅट टॅबमध्ये आपल्याला पिक्चर स्टाईल्स बघायचे. पिक्चरला तुम्हाला स्टाईल द्यायची असेल, जसं आपण टेबलला स्टाईल द्यायला शिकला तर पिक्चरला आपण स्टाईल देऊ शकतो. तुम्हाला कोणती स्टाईल्स हवी त्या स्टाईल्सवरती क्लिक करून घ्या. तुम्ही पिक्चरला स्टाईल देऊ शकता. आता समजा मला ही पिक्चरला स्टाईल द्यायची आहे, मी क्लिक करतो, पिक्चरला स्टाईल्स आलेली दिसेल. आता समजा हे पिक्चर मला मूव्ह करायचं, कुठे यायचं खालती घ्यायचं, मी ते क्लिक करतो, सिलेक्ट करतो आहे आणि माऊसने प्रेस करायचं म्हटलं तर ते व्यवस्थित पटकन मूव्ह होत नाही मिळत. मग इझिली तुम्हाला पिक्चर मूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल तर पिक्चर टूल्स फॉर्मॅट टॅबमध्ये जा. पिक्चर टूल्समध्ये जाऊन ना आणि तुम्हाला ऑप्शन दिला रॅप टॅक्सवर क्लिक करायचं आहे. आपण टाईट करून घेऊया. टाईटवर क्लिक करा, तुम्हाला मॅटर टाईट झालेला दिसेल. ओके, टाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय तर बाकीचा मॅटर तुम्हाला पिक्चरच्या साईडला आलेला दिसतोय आणि पिक्चर आपण मध्ये ठेवू शकतो. म्हणजे रॅप टॅगचा वापर करून तुम्हाला पिक्चर इझिली मूव्ह करता येऊ शकतो. तुम्ही कुठेही नेऊ शकता. आता रॅप टॅक्समध्ये जाऊन आपण टाईटवर क्लिक केल्यानंतर साईडला चारही बाजूने तुम्हाला मॅटर आलेला दिसेल आणि पिक्चर आपण मध्ये ठेवू शकता. टॉप अँड बॉटमवर क्लिक केल्यानंतर तुमचा मॅटर टॉपला गेला आणि बाकीचा मॅटर बॉटमला तुम्हाला आलेला दिसेल. म्हणजे तुम्ही इथून पिक्चर आपल्याला हवं ते ठेवता येऊ शकता आणि इझिली मूव्ह पण करू शकता. रॅप टॅक्समध्ये जा. तुम्ही बिहाइंड टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर टाईप केला मॅटरच्या पाठीमागे तुम्हाला पिक्चर गेलेलं दिसेल आणि पुढे घ्यायचं असेल पिक्चर तर तुम्ही रॅप टॅक्समध्ये जा आणि इन फ्रंट ऑफ टेक्स्टवर क्लिक करा. तुम्हाला पिक्चर आपल्याला पुढे घेता येऊ शकतं. म्हणजे मध्ये घ्यायचं असेल तर रॅप टॅक्समध्ये जाऊन आपण काय करू शकता, टाईटवरती क्लिक करा, तुम्हाला व्यवस्थित मध्ये ठेवता येऊ शकतं. मग एकाच वेळेला पिक्चर तुम्ही कितीही पेजवरती घेऊ शकता. इथे मी कसं ठेवतोय, इन्सर्टवर क्लिक करूया, पिक्चरवर क्लिक करूया, धिस डिव्हाइसवर क्लिक करा. तुम्हाला कोणतं पिक्चर हवं आहे त्या पिक्चरवरती क्लिक करा आणि इन्सर्ट म्हणा. तुम्ही पिक्चर घेऊ शकता. पिक्चरची साईज तुम्ही लहान मोठी करता येऊ शकते. ओके, आता पिक्चर घेतल्यानंतर हे इझिली तुम्हाला इथे मूव्ह करायचं म्हटलं तर व्यवस्थित मूव्ह होत नाही. मग रॅप टॅक्समध्ये आपल्याला टाईट करा आणि नंतर तुम्ही आपल्याला हवं तिथे मूव्ह करता येऊ शकता आणि ठेवू शकता. आता बघा, दोन पिक्चर्स आहेत आणि हा पिक्चर तुम्हाला वरती दिसतोय आणि एक तुम्हाला पाठीमागे दिसतोय पिक्चर्स. ओके, मग हे जे पिक्चर्स आहे हे तुम्हाला काय करायचं आहे तर पाठीमागे घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन दिला आहे सेंड बॅकवर्ड. क्लिक करा. पाठीमागे गेले. पुढे घ्यायचं आहे ब्रिंग फॉरवर्ड. ओके, पुढे घेऊ शकता. सेंड बॅकवर्ड मीन्स पाठीमागे, ब्रिंग फॉरवर्ड मीन्स तुम्हाला पुढे घेता येऊ शकेल. ओके, तर तुम्हाला असं पिक्चर इन्सर्ट करता येऊ शकतात आणि पाठीमागे पुढे सुद्धा तुम्हाला
सेट करता येऊ शकेल. तर तुम्हाला एक दुसरं मी पिक्चर घेतो, ते क्लिक करतो, इन्सर्टवर क्लिक करतो. पिक्चरची साईज थोडीशी आपण लहान करून घेऊया. आता हे पिक्चर घेतल्यानंतर आपण काय करूया, मी पिक्चर इथे वरती ठेवतो, येते का नाहीत. मग पहिला रॅप टॅक्समध्ये जाऊया आणि टाईट करूया आणि ते पिक्चर मी ठेवून देतो. काय झालं, हे पिक्चर वरती आहे, हे सेकंडला आहे आणि थर्डला आहे, मग शेवटला आहे. मला काय करायचं आहे, हे जे पिक्चर आहे ते डायरेक्टली शेवटला घ्यायचं आहे. तर आपण जाऊया सेंड बॅकवर्डच्या आरवरती क्लिक करा आणि सेंड टू बॅक. कुठे गेलं, डायरेक्ट पुढे, सॉरी डायरेक्ट पाठीमागे. तुम्हाला करायचं डायरेक्ट पुढे घ्यायचं असेल तर इथे आरवरती क्लिक करा आणि ब्रिंग टू फ्रंटवर क्लिक करा, डायरेक्ट पुढे घेऊ शकता. ओके, म्हणजे तुम्ही इथून ब्रिंग टू फ्रंटने आपण डायरेक्ट पुढे घेऊ शकता आणि सेंड टू बॅकने आपण डायरेक्टली पाठीमागे घेता येऊ शकतं. समजा मला फक्त एकच स्टेप पाठीमागे घ्यायचं असेल तर सेंड बॅकवर्ड म्हणा, एक स्टेप पाठीमागे गेलं. एक स्टेप पुढे घ्यायचं असेल तर ब्रिंग फॉरवर्डवर क्लिक करा, तुम्ही एक स्टेप पुढे घेऊ शकता. आता आपण पिक्चर घ्यायला शिकलात, तुम्ही एकाच वेळेला किती पिक्चर घेऊ शकता. पिक्चरला तुम्हाला स्टाईल द्यायची असेल तर सिलेक्ट करा, कर्सर ठेवा इथे आणि तुम्हाला हवी ती पिक्चरला आपण स्टाईल पण देऊ शकतो. मी पिक्चर घेतलेला आहे आणि आपल्या इथून जाऊन आपल्याला हवी तशी पिक्चरला स्टाईल सेट करता येऊ शकते. आपण पिक्चर घेतलं आहे. आता मला काय करायचं आहे, तर हे जे पिक्चर्स आहे, मी पिक्चरला स्टाईल दिली, पिक्चरला मला बॉर्डर कलर द्यायचा असेल तर पिक्चर बॉर्डरमध्ये जा आणि आपल्याला हवा असलेला बॉर्डर कलर तुम्हाला सेट करता येऊ शकेल. आपण पिक्चरला बॉर्डर कलर, मला नको हा कलर काढायचा आहे, तर नो आउटलाईनवर क्लिक करून तुम्ही बॉर्डर कलर काढू शकता, आउटलाईनच काढू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हवा असलेला कलर तुम्ही पिक्चर बॉर्डर देऊ शकाल आणि आउटलाईन नको असेल तर नो आउटलाईनने तुम्हाला आउटलाईन कलरसुद्धा काढता येऊ शकतो किंवा व्हाईट कलर घेता तर व्हाईट कलर तुम्हाला बॉर्डर आलेली दिसेल. ओके, त्याची विथ म्हणजे जाळी तुम्ही लहान मोठी करू शकता. मी छोटी करायची, मला बॉर्डर छोटी करून घेऊ शकाल. नको असेल तर तुम्ही नो बॉर्डरचा वापर करून तुम्हाला काढता सुद्धा येऊ शकते. म्हणजे नो आउटलाईनवर क्लिक करून तुम्हाला बॉर्डर काढता येऊ शकेल. मी काढतोय, मला घ्यायची आहे, मी ती क्लिक करतोय आणि आपण बॉर्डरची विथ जरा मोठी करून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर पिक्चरला मला इफेक्ट द्यायचे असतील तर पिक्चर सिलेक्ट करून घ्या आणि पिक्चर इफेक्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला शेडो इफेक्ट बरेच इफेक्ट मला दिले, तुम्हाला कोणता इफेक्ट हवा आहे त्या इफेक्टवरती क्लिक करा. इथून जाऊन तुम्ही इफेक्ट सेट करू शकता. हा इफेक्ट नको असेल तर त्याच इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही शेडोमध्ये जाऊन नो शेडोवर क्लिक करा, तुम्हाला इफेक्ट काढता पण येऊ शकेल. असे बरेचसे इफेक्ट्स आहेत, तुम्ही ते घेऊन बघायचे आहेत. मी ग्लो इफेक्टवर क्लिक करतोय, आपल्याला हवे तसे इफेक्ट देता येऊ शकतात आणि नको असेल तर त्याच इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही काय करणार तर नो ग्लोवर क्लिक करून इफेक्ट देऊ शकाल. तर हे सर्व तुमचे इफेक्ट दिलेले आहेत, तुम्ही इथून जाऊन आपल्याला हवे तसे इफेक्ट सेट करता येऊ शकतात. आता हे मी पिक्चर घेतल्यानंतर ह्या पिक्चरला मला इफेक्ट द्यायचा आहे, मग पिक्चर इफेक्टमध्ये जाऊया, आपण सॉफ्ट इफेक्ट देऊया. मी काय सॉफ्ट इफेक्ट देतो, सॉफ्ट इफेक्ट घेतला. आता हे पिक्चर मला इथे ठेवायचं मी ठेवतोय, पण तुम्हाला पाठीमागचा मॅटर दिसतोय का, नाही दिसत कारण हे पाठीमागे गेलं आहे. आपण काय करूया, ब्रिंग फॉरवर्डवर क्लिक करूया. ओके, तर तुम्हाला असं बसवायचं असेल पिक्चर तर तुम्हाला बसवता येऊ शकतं. आपण बसून घेतलं, कोणता इफेक्ट दिला, आपण सॉफ्ट इफेक्ट दिला. ह्यातला बाकीचा जो मॅटर आहे तर मला क्रॉप करायचं आहे, ते क्रॉप नावाचं ऑप्शन मी क्रॉपवर क्लिक करतो. इथून जाऊन आपण कट करून घेऊया. ओके, तुम्हाला हवा तेवढा मॅटर तुम्हाला कट करता येऊ शकतो आणि साईडला क्लिक करा. ओके, तर तुम्हाला हा पण इमेज बसवता येऊ शकेल. आता हे इमेज वेगळं आहे, हे इमेज वेगळं आहे, दोन्ही इमेज तुम्हाला एकत्र करायचे असतील तर कंट्रोल दाबून ठेवा आणि सिलेक्ट करा. मी दोन्ही सिलेक्ट करून घेतलेत. काय केलं तर मी इथे सिलेक्ट केलं आणि कंट्रोल प्रेस करून ठेवा, कंट्रोल कीज, आणि दोन्ही इमेज तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला इथे ग्रुप नावाचं ऑप्शन आहे, ग्रुपवर क्लिक करा, तुम्ही इमेज ग्रुप करून घेऊ शकता. ओके, तुम्हाला इझिली एकत्र आपण एकच इमेज तयार केला आणि इझिली आपण कुठेही मूव्ह करू शकाल. हे ग्रुप नको आहे, मला काढायचं असेल तर ग्रुपमध्ये जा आणि अनग्रुपवरती क्लिक करा. काय होईल तर हे इमेज तुमचं वेगळं झालं आहे आणि हे इमेज तुमचं वेगळं झालं आहे. ओके, म्हणजे दोघांचा एकत्र ग्रुप तयार करायचं असेल तर कसं केलं मी तर सिलेक्ट केलं, कंट्रोल दाबून ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि ग्रुपमध्ये जाऊन ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर तुम्ही ह्या पद्धतीने काय करू शकता, पिक्चरचा ग्रुप तयार करून तुम्हाला एकच इमेज तयार करता येऊ शकेल. ओके, तर तुमच्या क्रॉप समजलं असेल, तुम्हाला ग्रुप समजलं असेल. ओके, ब्रिंग फॉरवर्ड, सेंड बॅकवर्ड, सेंड टू बॅक, ब्रिंग टू फ्रंट. ओके, रॅप टॅक्स तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पिक्चरची पोझिशन सेट करायची. आता हे तुमचं पेज आहे, मी इथे झूम छोटं करतो आहे आणि हे पेज तुम्हाला काय करायचं आहे, हे इमेज इथे ठेवलं आहे मी. तर पिक्चरचं मला करायचं आहे तर पोझिशन सेट करायची असेल तर आपण जाऊया पोझिशनवर क्लिक करूया. टॉपला आपण सेंटरला, टॉपला आपण लेफ्टला, टॉप सेंटरला, टॉप राईटला. ओके, मीडियमला
म्हणजे पेजच्या परफेक्ट सेंटरला घ्यायचं असेल तर तुम्ही पेजच्या परफेक्ट सेंटरला पण इमेज सेट करता येऊ शकतं. ओके, म्हणजे तुम्हाला पिक्चरचं पोझिशन सेट करण्यासाठी तुम्हाला इथे पोझिशन ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही पोझिशन सेट करू शकाल. ओके, त्यानंतर आपण कोणतंही पिक्चर घेतलं आणि त्या पिक्चरचा शेप तुम्हाला चेंज करायचा असेल तर पिक्चरचा शेप तुम्ही चेंज कसा करणार ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता आपण हे पिक्चर घेतलेलं आहे, मला काय करायचं आहे, पिक्चरचा शेप चेंज करायचा आहे. तर क्रॉपमध्ये जा आणि क्रॉप टू शेपचा वापर करून तुम्हाला काय करता येईल तर शेप चेंज करता येऊ शकतो. ओके, म्हणजे क्रॉपमध्ये जाऊन तुम्ही क्रॉप टू शेपचा वापर करून आपल्याला कोणता शेप हवा आहे त्या शेपवर क्लिक करून इथे बरेचसे शेप दिलेत. आपण क्रॉप टू शेपचा वापर करून तुम्ही काय करू शकता, शेप चेंज करू शकाल आणि त्याच्यामध्ये बॉर्डर कलरसुद्धा तुम्हाला फिल करता येऊ शकते. ह्याची जाडी मोठी असेल तर पिक्चर बॉर्डरमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, विथ त्याची छोटीसुद्धा करून घेऊ शकता. म्हणजे क्रॉप टू शेपचा वापर हे सर्व शेप आहेत. ओके, तुम्हाला कोणता शेप आहे त्या शेपवर क्लिक करून तुम्हाला पिक्चरचा शेप चेंज करता येऊ शकेल. ओके, आता आपण काय बघितलं तर पिक्चरला शेप चेंज केला, पिक्चरला बॉर्डर दिलं, पिक्चरला इफेक्ट दिलं, पिक्चरला आपण स्टाईल दिली. हे सगळं तुम्ही इफेक्ट देतात हे तुम्हाला नको आहेत, सर्व काढायचे आहेत. ओके, एकाच वेळेला तर तुम्ही इथे रिसेट पिक्चर नावाचा ऑप्शन दिला आहे. तुम्ही रिसेट पिक्चरवर क्लिक केलं तर तुम्ही दिलेले इफेक्ट सर्व काढू शकता. काय करायचं आहे तर पिक्चर सिलेक्ट करायचं आहे आणि रिसेट मी अंडू करतोय, परत एकदा दाखवतोय. ओके, हे पिक्चर मी डिलीट करून टाकतोय, साईडला ठेवून घेऊया, साईज छोटीशी लहान करून घेऊया. आता पिक्चरला मी काय आहे आपण बरेचसे इफेक्ट मी जे काय द्याल बॉर्डर्स. ओके, हे सर्व काढण्यासाठी काय करायचं आहे रिसेट पिक्चरचा वापर करून तुम्ही दिलेले इफेक्ट सर्व काढू शकता. आता हा जो पिक्चर्स आहे ह्या पिक्चरच्या ठिकाणी दुसरं तुम्हाला एखादी इमेज घ्यायचं आहे, म्हणजे वेगळं पिक्चर घ्यायचं आहे. ओके, तिथे चेंज ऑप्शन दिला, चेंज पिक्चर. ओके, म्हणजे क्लिक करायचं आहे, फ्रॉम अ फाईलवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं पिक्चर इन्सर्ट करता येऊ शकेल. तुम्ही दुसरं पिक्चर इन्सर्ट करू शकता. आता हे जे पिक्चर घेतलं ह्यातला बाकीचा भाग नको असेल तुम्हाला मॅटर काय करायचं आहे तर क्रॉप करायचं. तर क्रॉप नावाचा ऑप्शन दिला, इथून पण दिला आणि इथून तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. इथून जाऊन आपल्याला हवं तसं इमेज क्रॉप करून घेता येऊ शकतं. क्रॉप केल्यानंतर साईडला क्लिक करा, तुम्ही क्रॉप करून घेऊ शकता. हा जो पॉईंट दिसतोय सर्कल, इथून जाऊन तुम्हाला इमेज हवं तसं रोटेटसुद्धा करता येऊ शकतं. आपण रोटेट करू शकता आणि हाच ऑप्शन रोटेटचा तुम्हाला इथेही दिला आहे. इथूनही तुम्ही हवं तसं 90 डिग्रीमध्ये राईट लेफ्ट ओके तुम्हाला हवं तसं रोटेटसुद्धा करता येऊ शकेल. तुम्ही रोटेट करून घेऊ शकता. इथे तुम्हाला रोटेट ऑप्शन दिलेला आहे. आता हे जे पिक्चर घेतलं ह्याचं तुम्हाला करेक्शन मीन्स ब्राईटनेस कमी जास्त करायचं आहे. इथून जाऊन तुम्ही ब्राईटनेस कमी करू शकता किंवा ब्राईटनेस तुम्हाला वाढवता येऊ शकतो. ओके, तुम्हाला कसं ब्राईटनेस हवं आहे तर तुम्ही इथून सेट करू शकता. म्हणजे पिक्चरचं ब्राईटनेस म्हणजे करेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ब्राईटनेस कमी जास्त करता येऊ शकेल. कलरमध्ये गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या रिकलरमध्ये इमेज घेता येऊ शकतो. तुम्हाला कोणत्या कलरमध्ये इमेज हवं आहे त्या कलरमध्ये आपण रिकलर देऊ शकता. हे नको आहे मला काढायचं असेल तर कलरमध्ये जा आणि नो रिकलर तुम्ही काढू शकाल. ओके, तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये घ्यायचं आहे तर कलरमध्ये जा, हे तुम्हाला ऑप्शन दिलं ग्रे स्केल. ओके, क्लिक करा, तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इमेज घेता येऊ शकतं. ते सर्व तुमचे इफेक्ट्स आहेत, तुम्हाला हवे तसे इफेक्ट घेता येऊ शकतात. हे रिकलर मी काढतोय नो कलर. ओके, त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन हे बरेच इफेक्ट दिलेत तुम्हाला, तुम्ही हवे तसे ग्लास इफेक्ट्स आहेत. ओके, पेन्सिल इफेक्ट आहेत, असे बरेचसे तुम्हाला इफेक्ट दिलेत. तुम्हाला कोणता इफेक्ट पाहिजे त्या इफेक्टवर क्लिक करून तुम्ही काय करू शकता पिक्चरला इफेक्ट घेऊ शकता. तुम्ही देऊन बघायचे. ओके, इथे बरेचसे इफेक्ट आहेत, आपल्याला हवे तसे पिक्चरला इफेक्ट देता येऊ शकतील. आपण इफेक्ट देऊ शकता. तर तुम्हाला हे ऑप्शन्स लक्षात आले असतील. ओके, हे तुमचे काय सर्व इफेक्ट्स आहेत. तुमच्या रिसेट पिक्चर समजलं असेल, चेंज कलर समजलं असेल. त्यानंतर आपण जे इमेज घेतलेलं आहे मी घेतोय आणि साईजला मोठी करून घेतोय, ह्याला आपण रिसेट म्हणूया. मी रिसेट पिक्चरवर क्लिक करतोय. हा नॉर्मल हे पिक्चर एखादा मला ग्रुप काढायचा आहे तर ग्रुपमध्ये जाऊन आपण काय करणार अनग्रुपवर क्लिक करूया. हे पिक्चर मला डिलीट करायचं आहे. आता मला काय करायचं आहे हा बाकीचा जो मॅटर्स आहे ओके बॅकग्राऊंड आहे हे नको आहे मला काढायचं, फक्त हे एवढंच इमेज हवं आहे. तर रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक करा आणि रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्लस आणि मॅनेज आहे. प्लस म्हणजे तुम्हाला कोणता मॅटर घ्यायचा आहे. ओके, तर प्लसवर क्लिक करायचं आहे. इथून ते पेन्सिलने प्रेस करून घ्यायचं म्हणजे हा मला मॅटर घ्यायचा जो कट होतो आहे आणि हे मला काय करायचं आहे मॅटर घ्यायचं आहे. एक्स्ट्रा सिलेक्ट झाला तर तुम्ही काय करू शकता तर मायनस करून डिलीटसुद्धा करता येऊ शकतो. आणि कीप चेंजवर क्लिक करा, तुम्हाला तेवढंच इमेज आलेलं दिसेल आणि तुम्हाला हवे पेजवरती बसवता सुद्धा येऊ शकतं. ओके, तर तुम्हाला पेजवर बसवायचं असेल तर ह्या पण तुम्हाला बसवता येऊ शकेल. म्हणजे बाकीचा मॅटर तुम्ही रिमूव्ह बॅकग्राऊंडचा वापर करून काढता येऊ शकेल. ओके, तर तुम्हाला पिक्चर हा टॉपिक समजला असेल.